मित्रांनो हे बघा नर्मदा परिक्रमा पगदंडी या रोडला आपल्याला इकडे जायचं नाही आहे. छान अशी मार्किंग केली आहे आणि आपल्याला ह्या रोडने जायचं आहे. मैया पुढे गेले जरा फटाफट जावे. छान छान असं काहीतरी बोर्ड लावले की परिक्रमावासियांची अडचण होत नाही. कोणी गेले गौरव सिलाई व पेंटर राई बघा. छान असं दगडावर आत्ता हल्लीच केलेलं दिसतं हे, कारण पांढरा कलर इतके दिवस पांढरा राहू शकत नाही. आणि तुमच्या स्वागतासाठी गायींची व्यवस्था केलेली आहे. म्हशी पण आहेत, गाई म्हशी दोघांची व्यवस्था आहे. राईटनी जा. चला आता असा एकदम 60-70 डिग्रीचा चढ आहे आणि तो आपल्याला चढायचा आहे. आपण ह्या मार्गाने आलो. गायींनी स्वागत केलं पण कोणी हंबरलं नाही. नर्मदे हर. आणि शॉर्टकट नेहमी खडतरच असतात. हे बघा इथे मला हे दे पकडायला कमंडल दे. मयाला पुढे जाऊ दे. नर्मदे हर. नुसते यूट्यूब बघून परिक्रमा करायला येतात पण तसं नाही आहे. परिक्रमा जशी सोपी वाटते तेवढी खडतर पण आहे, हे ध्यानात ठेवून या. बाकी मैया सगळं सांभाळून घेते. नर्मदे हर. फक्त मैयावर विश्वास ठेवा आणि परिक्रमेला या. नर्मदे हर. बघा MP वाल्यांना सवय आहे ते फटाफट गेले वरती. नर्मदे हर. आणि जंगल आहे पूर्ण, सागाचं जंगल आहे. मार्किंग केलेलं आहे. आता हा रस्ता तर सरळच आहे पण पांढऱ्या रंगाचे मार्किंग केल्यामुळे रस्ता भटकण्याचा चान्स नसतो. कपिलधाराला वगैरे जाताना सुद्धा कुठे रामकुटी आश्रम होता ना तो, तिथून सुद्धा त्या महंताने पांढरे आणि भगव्या रंगाचे पट्टे मारले होते, तुम्ही बघितलं असाल. आणि पगदंडी होतीच पण कधी कधी काय होतं जंगलामध्ये पानं चुकून त्या पगदंडीवर पडतात आणि तो मार्ग दिसेनासा होतो. तर अशा वेळी आपण मार्ग भटकणं साहजिक आहे. तर तिथे अशी मार्किंग असेल, निशाणी लावलेली असेल तर आपण आरामात जाऊ शकतो, कारण जंगलामध्ये 2-2, 3-3 पगदंड्या पण असतात. पण लोकांचं जाण्याचे मार्ग वेगवेगळे असतात. नर्मदे हर. आता मार्ग कुठे निघतोय ते बघूया. पूर्ण वळसा होता. गावच्या लोकांना सगळे मार्ग माहिती असतात आणि ते मस्त गार हवा येते. जसं आपण 18 डिग्री वगैरे ठेवतो ना AC, तर व्हेंटमधनं जशी हवा येते थंडगार, तशी हवा येते. बघा केवढा वळसा वाचला आपला. तर धन्यवाद ज्याने हा परिक्रमा पथ बनवला, म्हणजे जी मार्किंग करून ठेवली. नर्मदे हर. नर्मदे हर जिंदगी भर. आणि पुढच्या वर्षी जर मार्किंग नसेल तर तुम्हाला पण आयडिया येईल की एक सर्टन टर्नला आपल्याला वळायचं आहे राईटला. तेव्हा गायी असतील नसतील माहीत नाही आहे, पण आज तरी आमच्या स्वागतासाठी गायी होत्या.
कारण मातारामवर म्हशींची आणि गायींची जाम कृपा आहे. म्हशी तर तिला बघून हुस 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 करत असतात, म्हणजे बांधलेल्या सुट्या म्हशी पळतात, बरोबर ना. नरमध्ये मांडवची मर्दानी. मी एक तर तिच्या फोटो बरोबर आहे ना लॅमिनेट करून ते बनवून लिहून ठेवणार आहे परिक्रमा झाल्यावर. परिक्रमेच्या वाटेवर मांडव की मर्दानी वैशाली मोरे. मोठी प्रेम बनवणार. मग जेव्हा जेव्हा माताराम सकाळी उठेल त्या डोळ्यासमोर तेच दिसेल. चालेल ना. हो, माताराम हो म्हटले म्हणजे आपण एकदम परफेक्ट करणार. वैशाली विजयकुमार मोरे. हां, म्हणजे माझं नाव पाहिजे तिला त्याच्यामध्ये. हां, काय चालूच आहे ना. नाही, मला का माहिती आहे, कधी कधी मी ऑन करतच नाही रेकॉर्डिंग आणि एक तास बेड्यासारखा बडबडत पुढे जातो. मग म्हातारा मला सांगते अरे ऑनच नाही केलं आहे. मग मी परत रिपीट टेलिकास्ट असतो माझा. परवासुद्धा ते कुंभार महाराज होते, ते मडकं बनवताना मी ऑनच केलं नाही आणि सगळं बोललो. ह्या गावात आलो इकडे आणि मी काय ठरवून बोलत नाही, का स्क्रिप्ट नाही माझ्याकडे. पण सुरुवात केली, नंतर बघितलं 1.5 मिनिटाने रेकॉर्डिंग ऑनच नव्हतं. पण काय झालं, प्रॅक्टिस झाली मला. पण नंतर परत बोललो. मैयाकडनं ब्लॉगिंग करायचा सराव पण करून घेते. नरमध्ये हर आणि परिक्रमेचे ब्लॉग येतील आणि दुसरे पण येतील, तर तेही बघा तुम्ही. मी माझ्या परीने प्रयत्न करेन, कुठलेही करेन. म्हणजे असं काही नाही आहे कुठलं मार्केट आहे किंवा कुठे मी बाहेर फिरायला गेलो, अदरवाईज काही म्हणजे इन जनरल जे असतील नॉर्मल असे एक टॉपिक घेऊन नाही, पण वेगळे दुसरे ब्लॉग नक्की बनवेन. बघा इथे परत अजून एक शॉर्टकट आलं आहे, हे राईटला वळले. आता आपण पण राईटला वळायचं आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे. तुम्हाला पण बघू दे, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल. आता हा नवीन कलर मारलेला आहे, कुठल्या कंपनीचा माहीत नाही आहे, पण अजून एकदम चकाचक आहे तो. म्हणजे हा आठवडाभरातच मारला आहे ना, तर 1-2 दिवसातच मारला आहे. ओम नमः शिवाय, शंभो हर हर महादेव. मजा मजा आहे परिक्रमेत. हे असिस्टंट आपण कुठे कुठे करतोय. थोडं असं डोंगर चढा उतरा, गाडीत बसायचं, निघायचं. स्कूटरला किक मारली, बाईकला किक मारली की चाललो. हा बघा इथून हा नर्मदा परिक्रमा मार्ग अगेन. परत जंगल में मंगल. तर परिक्रमेच्या वाटेवर आपण आहोत. नर्मदा मैया आपल्या बरोबर आहे आणि तिची एनर्जी आणि तिने जी ताकद दिली आहे त्याच्यामुळेच आपण एवढं चालू शकतो. 25-25, 30-30, 32 किलोमीटर पाठीवरती 12-15 किलोचं म्हणजे वजन घेऊन, हातात कमंडलू पकडून. सरळ चालणं ठीक आहे हो, पण असं हे बघा, असं डोंगर चढणं वगैरे हे एवढं शक्य नाही आहे. ते मैयेच्या कृपेने, म्हणजे कुठली तरी ताकद आहे ना, त्या ताकदीने सगळं हे पॉसिबल आहे. नाहीतर तुम्ही एक दिवस ठीक आहे, एक दिवस तुम्ही कुठला किल्ला चढायला जात आहे, नंतर परत पुढच्या आठवड्यात जात आहे, तेव्हा कधी एनर्जी असते. पण कंटिन्युटी, आता आम्हाला 3.5 महिने होऊन गेले आहे, तर 3.5 महिने हेच कार्य आपण करतो आहे, परिक्रमेत सतत चालतो आहे. तर तेवढी एनर्जी दररोज सेम एनर्जी राहणं मैयेच्या कृपेशिवाय पॉसिबल नाही आहे. नर्मदे हर. हे बघा मस्त रोड आहे, मस्त दगड आहेत खाली मोठे मोठे. त्याच्यातून सॅल्यूट करायला पाहिजे जे अनवाणी करतात, पण ते म्हणजे मैयाची कृपा असल्याशिवाय अनवाणी परिक्रमा करणं पण कठीण आहे. अशा दगडात टोचतात दगड. नर्मदे हर. ओम नमः शिवाय. आरामात आहे.
नर्मदे हर. मैया बघा कोणाला कोणाची सोबत देते. आम्ही दोघंच होतो. आता एवढ्या ह्या सगळ्या जंगलात आज आम्ही एकटे पण आलो आहोत, कारण मैया आपल्याबरोबर असते, त्यामुळे तशी भीती कधीच वाटली नाही. पण संग साथ हे बघा, आता ह्यांची आपल्याला साथ दिली आहे मैयाने. आरामात अहो 65-70ची 80 वय असलेले लोक करू शकता. तुम्ही तर कमी वयात जर केलं तर वेल अँड गुड. कुठल्याही गोष्टीला उशीर करण्यापेक्षा लवकर वेळेच्या आधी केलेली खूप चांगली असते. नर्मदे हर. लोकांच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या बंद झाल्या आहेत, बरेच आजार बरे झाले आहेत ह्या परिक्रमेत. नर्मदे हर. आता बोलत रेकॉर्ड करतो तर मला पण श्वास चढला जातो. नर्मदे फक्त काय माझ्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण, दोघांसाठी चाललं आहे. तुम्हाला पण आनंद मिळावा या डिजिटल माध्यमातून, हीच एक मनापासूनची इच्छा. आणि माझ्याकडे ही मेमरी माझ्याकडे पण राहावी. नंतर माझा मुलगा, त्याची मुलं होतील ते, त्यांच्याकडे पण ही मेमरी राहील की माझ्या आजोबाने, पणजोबाने, आजीने, पणजीने कोणी अशी ही नर्मदा परिक्रमा केली होती. ते व्हिडिओ बघून आनंद घेतील त्याचा. त्यांची इच्छा नसेल. आता बघा माझं हे सगळं जे काय म्हणतात परिक्रमेचे व्हिडिओ आहेत, माझा मुलगा एडिट करणार. म्हणजे आणायचं असं आहे की तो पूर्ण व्हिडिओ बघणार, मग त्याची पण परिक्रमा, मानसिक परिक्रमा झालीच ना. म्हणजे व्हर्च्युअल आहेच एकदम, जसं मग काय म्हणतात आपण त्याला. आणि ते वाटतंच आपण त्याच्यातनं चाललो आहे. तुम्हाला अनुभव हवे असे व्हिडिओ बघताना तुम्हाला असं वाटेल की तुम्ही स्वतः परिक्रमा करताय. अशा प्रकारचे व्हिडिओ मी बनवले की तुम्हाला आनंद येईल. असं वाटेल की तुम्ही त्या स्वतः तर तुम्ही जर काय म्हणतात ते गिअर काय घालतात ते डोळ्याला, ते घालून जर बघितलं ना तर असं वाटेल की तुम्ही स्वतः चाललात. तर तुम्हाला तसा आनंद आहे की जंगलातनं आपण चाललो आहे, आपण पूल पार केला, आपण हे म्हणजे नदी पार केली. वी गिअर वगैरे काहीतरी म्हणतात, तसं घालून सुद्धा तुम्ही बघितलं तर मजा येईल तुम्हाला. नर्मदे हर हीच एक मनशा आहे. ओम नमः शिवाय. म्हणजे मला वाटतं केवढा मोठा घाट तो रस्ता होता, तो आपण शॉर्टकटनी चाललो आहे. व्हेरी गुड. नर्मदे हर. आणि असे साचलेली तळी असतात तर जंगली प्राणी इथे नक्की पाणी प्यायला येत असतील, कारण त्यांना ही ठाव ठिकाणं बरोबर माहिती असतात. नर्मदे हर. चला थोडा ब्रेक घेऊ आपण. नर्मदे हर. बघा मार्किंग झाडाला पण केलेत. ब्रेकनंतर परत थोडा वरती एकदम सरळ चढ होता, परत मोबाईल पकडून चालायला होत नाही, कारण दंडाचा सपोर्ट मिळत नाही. मोबाईल आत ठेवला मग दंडाने कसं थोडं सपोर्ट मिळतं, आपला तिसऱ्या पायाचं काम करतं ते. नर्मदे हर. मजा आली. आणि म्हाताराम पण एकदम नर्मदे हर. नर्मदे हर. हा बघा जंगल आणि पायवाट आहे. हे बघा अशी पायवाट आहे. आणि आता गाड्यांचा आवाज येतो आहे, म्हणजे जो रोड जात होता तो आपल्याला इथे जॉईंट झालेला आहे, म्हणजे भेटलेला आहे, हे लागलेलं आहे दहाला डोंगरातून. म्हणजे असा शॉर्टकट त्यांनी बनवला आहे. परत काय म्हणतात त्याला, थँक्यू व्हेरी मच. मराठी तेव्हा म्हणतो थँक्यूला काय बोलतो का मराठीत आपण? थँक्यू बोलतो ना. धन्यवाद. धन्यवाद पटकन विसरून गेलं. धन्यवाद. परत
कितीतरी अंतर आपलं वाचलं. नर्मदे हर नर्मदे हर. आणि तसं पण रोडवरनं चालवून मजा येते, सुंदर दिसतो रोड असा. हे बघा आता चढण होती सगळी चढायची. नर्मदे हर नर्मदे. सूर्य महाराज आपल्या पाठीमागे आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर महाराज नर्मदे हर. तर आम्ही इथून पुढे जात होतो तर ह्या महाराजांनी आम्हाला चहासाठी हाक मारली. इथे मैयाचं मंदिर आहे आणि हा त्यांचा चहाचा स्टॉल आहे. नर्मदे हर नर्मदे हर मैया नर्मदे हर. तर बऱ्याच वेळानंतर एवढं किलोमीटर चालून चहा मिळाल्यावर एकदम फ्रेश वाटतंय. एक एनर्जी परत बूस्ट झाल्यासारखी वाटते चहा प्यायल्यावर. नर्मदे हर नर्मदे. सगळी नर्मदा मैयाची कृपा आहे, अजून काही नाही आहे. इथे बघा मोठे किराणा मालाचं दुकान वगैरे पण आहे. शंभो. चला. आणि 2 किलोमीटरवरती आश्रम आहे. बंजारा माता मंदिर ना, बंजारी माता मंदिर आश्रम आहे. बघू तर तिथे थांबूया, अदरवाईज नाही तर मग डायरेक्ट हर्रा. नर्मदे हर. इकडची दुकानं बंद आहेत एकदम. ते पोस्ट ऑफिस आहे बघा, म्हणजे पोस्ट ऑफिस लावलेलं आहे जो आपला लाल डब्बा असतो. नर्मदे हर.